आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये गोदावरी नदीला सगळ्यात मोठा पूर आलाय। या नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे। पंचवटीमध्ये होळकर पुलाखाली मोठ्या प्रमाणावर विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये तब्बल 19,508 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा ओलांडल्यास सराफ बाजार परिसरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त होते। आणि या संदर्भात ताजे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, मानेपर्यंत पाणी आलेलं आहे, मंदिरं पाण्याखाली दिसत आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे? ड्रोनद्वारे जी दृश्य पाहायला मिळत आहेत अतिशय भीषण आहे, काय परिस्थिती आहे? नाशिकच्या गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी बघायला मिळत आहे। विशेषतः यंदाच्या हंगामातील सर्वाधिक जो होळकर पूल आहे त्या खालून पाणी वाहत आहे। धोक्याची पातळी जर बघितली तर 19,079 इतकी धोक्याची पातळी आहे। मात्र सध्याच्या घडीला 23,507 क्युसेक वेगानं हे पाण्याचा विसर्ग होळकर पुलाखालून होतोय। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे गंगापूर धरणातनं 13,932 क्युसेक वेगानं गोदावरी नदीमध्ये विसर्ग केला जातोय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीने रात्रीच जी धोक्याची पातळी होती ती ओलांडलेली होती। गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील हा पहिला मोठा पूर आहे अशा स्वरूपाचं चित्र एकूण बघायला मिळत आहे। जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होते आणि प्रामुख्यानं या सगळ्या पार्श्वभूमीवर चांदोरी आणि सायकेडा या परिसरामध्ये देखील जो पूल आहे तो पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याचं एकूणच दिसून येते। 40 कुटुंबांना त्या ठिकाणाहून स्थलांतरित केल्याची माहिती मिळते। अशा सगळ्या दरम्यान जर बघितलं तर सध्याच्या घडीला प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आजूबाजूची जी वस्ती आहे, आपण पाहतोय मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि सगळा जो सराउंडिंग आहे, आजूबाजूचा परिसर आहे, लोक राहत आहेत तिथे, वस्ती आहेत, त्या लोकांचं स्थलांतर कुठे केलं गेलेलं आहे का? घरामध्ये पाणी शिरलेलं आहे का? त्या संदर्भात अपडेट हवी आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर नदीकाठच्या गावांना यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता आणि विशेषतः चांदोरी सायकेडा परिसरातील जे नागरिक आहे त्या नागरिकांना त्या ठिकाणी जिथे धोकेदायक स्थिती निर्माण होऊ शकते, पुराच्या पाण्याने घरं वेढली जाऊ शकतात, अशा जवळपास 40 कुटुंबांना सायकेडा परिसरामध्ये गोदावरी नदी पात्राच्या तिथनं हटवण्यात आलेलं आहे। अनेक नागरिक त्या ठिकाणी सोसायटीमध्ये राहत होते, त्यांची देखील त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आणि गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। किरण, पाऊस बराच आहे, दृश्य बरीच बोलकी आहेत। ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण।